नमस्कार मित्रांनो, मी सुधाकर रामदान राठोड एक अर्धवट प्रेम कथावर कविता केलेली आहे. एक प्रियकर कसा आपल्या प्रेमाचा त्याग करून पुढील जीवनाला सुरुवात करतो ते ह्या कवितेतून व्यक्त केलेलं आहे. कवितेचं नाव आहे अर्धवट प्रेम कथा. अगं सटवाई तू नशीब कसे लिहिले, अगं सटवाई तू नशीब कसे लिहिले, अर्धवट राहून गेले प्रेम माझे पहिले. अगं सटवाई तू नशीब कसे लिहिले, अर्धवट राहून गेले प्रेम माझे पहिले. जिच्याकरिता रोज उभा राहत तासनतास, जिच्याकरिता रोज उभा राहत तासनतास, गावच्या पोरीने लावली प्रेमाची होती आस. जिच्याकरिता रोज उभा राहत तासनतास, गावच्या पोरीने लावली प्रेमाची होती आस. नाव तिचा हरणी पण गोजीरवाणी दिसे, नाव तिचा हरणी पण गोजीरवाणी दिसे, तिच्याशिवाय मला करमत बघा नसे. नाव तिचं हरणी आणि गोजीरवाणी दिसे, तिच्याशिवाय मला करमत बघा नसे. श्रीमंताची पोरती, श्रीमंताची पोरती पण प्रेम केलं गरिबावर, श्रीमंताची पोरती पण प्रेम केलं गरिबावर. डोंगरा एवढ्या जबाबदाऱ्या होते तेव्हा माझ्यावर, श्रीमंताची पोरती पण प्रेम केलं गरिबावर. डोंगरा एवढ्या जबाबदाऱ्या होते तेव्हा माझ्यावर. तरी पण रोज मी तिच्याकडे बघायचो, तरी पण रोज मी तिच्याकडे बघायचो. होईल का बायको मनातल्या मनात म्हणायचो, तरी पण रोज मी तिच्याकडे बघायचो. मनातल्या मनात तरी पण रोज मी तिच्याकडे बघायचो. होईल का बायको मनातल्या मनात म्हणायचो. असे करत करत दिवस निघून जात होते, असे करत करत दिवस निघून जात होते. तिला बघायला नोकरीवाले मुलं तिच्या घरी येत होते, असे करत करत दिवस निघून जात होते. तिला बघायला नोकरीवाले मुलं तिच्या घरी येत होते. हे बघून मन कोमेजून जात होते, ते बघून मन कोमेजून जात होते. बैल घेऊन मी शेताकडे जात होते, ते बघून मन कोमेजून जात होते. बैल घेऊन मी शेताकडे जात होते. काय करावं कळत नव्हतं, काय करावं कळत नव्हतं, गरिबी होती कारण. काय करावं कळत नव्हतं, गरिबी होती कारण. तिला दररोज खाऊ घालू शकू का वरण. काय करावे कळत नव्हतं, गरिबी होते कारण. तिला दररोज खाऊ घालू शकू का वरण. मनात पडला प्रकाश सोडा वाटलं प्रेम, मनात पडला प्रकाश सोडा वाटलं प्रेम. तिच्या सुखासाठी मन मारून केलं स्वतःचंच गेम. मनात पडला प्रकाश तिला सोडावं वाटलं प्रेम, तिच्या सुखासाठी मन मारून स्वतःचं केलं गेम. जबाबदारीकडे लक्ष केंद्रित करायचे आता ठरवले, जबाबदारीकडे लक्ष केंद्रित करायचे आता ठरवले. सोयरीक तिची झाली आणि मंडपात वराडी भरवले, जबाबदारीकडे लक्ष केंद्रित करायचे ठरवले. सोयरीक तिची झाली आणि मंडपात वराडी भरवले. हे सर्व कळताना जीव निघून जात होते, हे सर्व कळताना जीव निघून जात होते. एका गोष्टीचं समाधान मनाला मात्र होत होते, हे सर्व कळताना जीव निघून जात होते. एका गोष्टीचं समाधान मनाला मात्र होत होते. बरं झालं तुटलं प्रेम, बरं झालं तुटलं प्रेम, ती सुखात नांदेल तरी. बरं झालं तुटलं प्रेम, ती सुखात नांदेल तरी. नाहीतर सांग बरं सुधाकर काय होतं तुझ्या घरी. बरं झालं तुटलं प्रेम, ती सुखात नांदेल तरी. नाहीतर सांग बरं सुधाकर तुझ्या घरी. लग्नानंतर बघितलं लग्नानंतर बघितलं गळ्यातील मंगळसूत्र, लग्नानंतर बघितलं गळ्यातील मंगळसूत्र. लगेच आठवलं मला नवीन वर्षाचं पत्र. लग्नानंतर बघितलं गळ्यातील मंगळसूत्र, लगेच आठवलं मला नवीन वर्षातील पत्र. पण कशी आहेस म्हणण्याची हिंमत माझ्यात नव्हती, पण कशी आहे म्हणण्याची हिंमत माझ्यात नव्हती. एरवी तिच्या आठवणी असतात माझ्या भोवती, पण कशी आहे म्हणण्याची हिंमत मात्र नव्हती.
एरवी तिच्या आठवणी असतात माझ्या भोवती. अर्धवट प्रेम ते अर्धवटच राहून गेलं. अर्धवट प्रेम ते अर्धवट राहून गेलं. यात ना तिचा अण्णा माझं भलं झालं. अर्धवट प्रेम ते अर्धवट राहून गेलं. यात ना तिचा अण्णा माझं भलं झालं. अशी आहे अर्धवट प्रेम कथा.